इतर बाकीच्या मशीनला जे मशीन सारखं मागं पुढे करायला 15-20 मिनिटं जास्त लागू शकत तुम्ही लवकर पोहोचू शकता। नमस्कार, माझं नाव अविनाश जाधव। 15-16 वर्ष झालं मशीन चालवतोय। ही मशीन एक 4-5 महिने झालं चालवतोय। मशीनचा जो बागचा बकेट आहे स्विंग चांगले आणि पुढचा जो लोडर आहे तुम्ही जर एकदा लेवलला लावला तो एकदम परफेक्ट लेवल मध्ये निघतो। तुम्ही बोल्डर जरी पांगवत असले परफेक्ट डबर व्यवस्थित सगळी लेवल होती। किर्लोस्कर इंजिन असल्यामुळे टाकीचा काही विषय नाही। कॅबिन पण एक नंबर भारी आहे। तुम्ही स्टेअरिंग वरती बसता, तुम्हाला जशी पाहिजे ते सेटिंग करता, केक एकदम मस्त लिहिलेलं आहे। लिव्हर एकदम फ्री मध्ये चालतात, काही अडचण नाही। आम्ही जेव्हा हवा भरतो त्यावेळेस जे इतर बाकीच्या मशीनला जे मशीन सारखं मागं पुढे करायला लागतं, मशीनचं लोडरची हाईट आहे भरपूर दिलेली आहे। तुम्ही जर 10 हायवा जरी भरत असले तरी मशीन तुम्ही डायरेक्ट लोडरने भरू शकता। मागच्या 4 वेळा मागच्या बकेटने तुम्हाला त्या हवारी करायची गरज पडत नाही। लोडर एकदम हाईटला जातो पूर्ण आणि मागच्या बकेटचा पण बूम पण जास्त मोठा आहे। स्विंग पण एकदम फास्ट आहे। तुम्ही जर ट्रॅक्टर भरत असेल, तुम्ही जे आपण जे अर्जंटली कामं घेतली असतील ती पाटापाटा होते। समजा 3x3चा जरी खड्डा असेल तो सहजी सहज कट टू कट जात नाही, पण या मशीन एकदम स्ट्रेट जातो आणि चौरस एकदम चौरस मध्ये खड्डा निघतो। फुल मशीनला डिझेल टाकतो आम्ही 2,500-3,000 रुपयाचं। 9 तास कंटिन्यू रेग्युलर मशीन चालते। तर आम्ही जर रनिंगला मशीन चालवली, साध्या रोडला चालवा, डांबरी रोडला चालवा, एकदम स्मूथली चालती मशीन आणि मशीनला रनिंग पण जास्त आहे। आणि जरी तुम्हाला कुठल्या कामावरती उशीर झाला असेल, तुम्ही जिथं 15-20 मिनिटं जास्त लागू शकता तुम्ही लवकर पोहोचू शकता।